जीवनातील सर्व लोकांना टीचर डेच्या हा ना चांगले किंवा खराब अनुभव देणाऱ्या लोकांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण डिस्कस करतोय आज आपण डिस्कस करतोय जेई मेन्स 2014 थर्मोडायनामिक्सचे पीवायक्यू गाईस. आणि खूपच रापची कंटेंट होणार आहे आणि क्वेश्चन खूपच सुंदर आहेत. आपण क्वेश्चन काय डिस्कस करतोय बघा. द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया इज -46 kilojoule per mole if the enthalpy of formation of H2 from its atoms is from its atom म्हणजे H2 चं काय झालंय atoms तयार झालेत is -436 kilojoule per mole and that of N2 is -712 kilojoule per mole. The average bond enthalpy of NH bonds in ammonia is. हा प्रश्न दिलेला आहे. आता हा प्रश्न दिलेला असताना एकदम व्यवस्थितपणे मी सॉल्व करतोय. ऐकून घ्या आता ऐकून घ्या गाईज. काय काय गिवन दिलेलं आहे बघा. तुम्ही अगोदरच्या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट जरी नाही घेतला तरी चालतंय. आता इकडे लक्ष द्या. गिवन काय काय ते बघा गाईज. गिवन इज इक्वल टू अमोनियाचं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन किती दिलेलं आहे बाबांनो. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया किती दिलेली आहे व्हॅल्यू -46 किलो ज्यूल पर मोल. हे गिवन आहे. त्यानंतर काय दिले रे बाबांनो. त्यानंतर व्यवस्थित वेळ लागला तर चालेल पण सिस्टमॅटिक अंडरस्टँड करायचं आहे. त्यानंतर H2 गाईज एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2 किती आहे. H2 आहे 436 किलो ज्यूल पर मोल H2 चा आहे. त्यानंतर N2 चा आहे बाबांनो. N2 चे किती आहे बघा -712 किलो ज्यूल पर मोल हे व्हॅल्यू दिलेली आहे. लक्षात घ्या हे दोन व्हॅल्यूज आहेत ना गाईज फ्रॉम इट्स ऍटम म्हणलेला आहे. म्हणजे इथं काय होते बघा H2 चं कन्वर्जन कशामध्ये होतं पहिल्यांदा सुरू 2H मध्ये होतं. N2 चं कन्वर्जन कशामध्ये होतं N2 चं कन्वर्जन 2N मध्ये होतं गाईज. त्यामुळं ह्यांच्या व्हॅल्यू किती घ्यायचं जरी मायनस असतील तरी त्याच्या व्हॅल्यू घ्यायच्या प्लस +436 आणि इथं काय घ्यायची गाईज +712. हा प्रॉब्लेम प्रचंड सिस्टमॅटिक आहे गाईज. काय म्हणले बघा हा H2 आणि N2 म्हणले फ्रॉम इट्स ऍटम म्हणजे त्याच्या व्हॅल्यू त्याचं काय करायचं आपल्याला चेंज करायचं गाईज. इथपर्यंत ओके आहे का. हा गिवन डेटा आहे. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन नंतर काय असतं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन असं लिहायचं गाईज. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H इज इक्वल टू गाईज समेशन ऑफ बॉन्ड एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ बॉन्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट. क्लियर आहे गाईज. यावरून आपल्याला अमोनिया बनतो ना गाईज. अमोनिया म्हणजे हबर प्रोसेस आहे. हबर प्रोसेस तर आपल्याला आलीच पाहिजे. हबर्स प्रोसेस हाबर प्रोसेस काय म्हणते बाबांनो अंडरस्टँड करा. हे रिएक्शन्स येणं गरजेचे आहेत. हाबर प्रोसेस मध्ये नेमकं काय होतं ते अंडरस्टँड करा. इथं काय असतं रे बाबांनो N2 प्लस 3 मॉलिक्यूल ऑफ H2 फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्यूल ऑफ अमोनिया. ही हाबर प्रोसेस आहे गाईज. क्लियर आहे ना गाईज. इथं बघा एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेलं आहे. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनियाचं दिलेलं आहे. हे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया म्हणजे कुणासाठी झालं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे 1 मोल साठी झालं गाईज ही. पण आपल्याला प्रोडक्ट मध्ये 1 मोल साठी किती आहे बाबांनो 1 मोल साठी व्हॅल्यू किती आहे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनियाची किती आहे बाबांनो -46 किलो ज्यूल पर मोल आहे. तर आपल्याला अमोनिया किती मिळतात रिएक्शन मध्ये 2 मिळतात म्हणजे याची व्हॅल्यू किती असेल -46 × 2 इज इक्वल टू -92 येईल का रे बाबांनो. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ -92 लिहिता येईल का. लक्षात घ्या. आता पुढे जाऊयात आपण. म्हणजेच बघा गाईस
हा हे व्हॅल्यू किती आहे, ही व्हॅल्यू असे लिहिता येईल का आपल्याला ह्या प्रोडक्ट मध्ये लिहायचं गाईज, -46 इंटू 2, -46 इंटू 2 इज इक्वल टू समेशन बॉन्ड एंथॅल्पी ऑफ प्रोडक्ट म्हणले, बॉन्ड एंथॅल्पी ऑफ, लक्षात घ्या बॉन्ड एंथॅल्पी ऑफ रिएक्टंट मायनस प्रोडक्ट करा, रिएक्टंट मायनस प्रोडक्ट करा गाईज, रिएक्टंट मायनस प्रोडक्ट करा, रिएक्टंट मायनस प्रोडक्ट, रिएक्टंट कोण कोण आहेत बघा, लक्षात घ्या गाईज, रिएक्टंट कोण कोण आहे तिथे, रिएक्टंट हे दोन व्हॅल्यूज आहेत गाईज, रिएक्टंट इथं बघा N2 आणि 3H2 आहे, त्याच्या व्हॅल्यूज किती असतील, प्लस घ्यायचं म्हणून सांगितलं होतं तुम्हाला, प्लस N2 712 प्लस प्लस हायड्रोजनची व्हॅल्यू किती आहे, हायड्रोजनची व्हॅल्यू आहे प्लस 436, पण इथे हायड्रोजन किती आहेत बाबांनो, 3 आहेत, सो 3 इंटू 436 मायनस, हा इथपर्यंतचा पार्ट झाला, दिस इज व्हॉट गाईज, दिस इज एवढा पार्ट झाला, याला ब्रॅकेट मध्ये लिहू शकता तुम्ही. दुसरा पार्ट का आहे, समेशन ऑफ बॉन्ड एंथॅल्पी ऑफ प्रोडक्ट म्हणले ना गाईज, म्हणजे इथं आपल्याला काढायचं काय आहे बघा, बॉन्ड एंथॅल्पी ऑफ प्रोडक्ट काढायचं ना, म्हणजे बॉन्ड एंथॅल्पी ऑफ प्रोडक्ट मध्ये आपल्याला NH बॉन्ड किती असतील, ह्या कंपाऊंड मध्ये किती NH बॉन्ड असतील रे बाबांनो, एका अमोनियामध्ये 3H असतात, एका अमोनियामध्ये 3 NH बॉन्ड असतात, तर दोन अमोनियामध्ये किती असतील, 6 NH बॉन्ड आहेत, लक्षात आलं का, म्हणजे हे आपल्याला काढायचं आहे, 6 NH बॉन्ड आपल्याला काढायचं आहे, लक्षात येते का. याच्यानंतर सॉल्व केल्यानंतर लक्षात घ्या, आपण सॉल्व करूयात, -46 इंटू 2 इज इक्वल टू किती होईल रे बाबांनो, -92 इज इक्वल टू, हा 712 प्लस 3 × 436 किती होईल, 2020, कसं होईल, 2020 होईल गाईज, पॉइंट क्लिअर आहे, मायनस जशास तसं 6 NH लिहा, जशास तसं 6 NH लिहा गाईज. आता ह्याला रिशफल केल्यानंतर 6 NH बरोबर काय येईल रे बाबांनो, 6 NH बरोबर असं होईल का, 2020 प्लस प्लस 92 इज इक्वल टू किती होईल रे, 2112 होईल का, फॉर 6 NH, 6 NH साठी किती होईल व्हॅल्यू, हा तर आपल्याला 1 NH साठी, देअरफॉर 1 NH साठी व्हॅल्यू किती होईल रे, 1H इज इक्वल टू 2112 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू अप्रॉक्स 352 किलो जूल पर मोल येईल का, लक्षात येते का, म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असेल बघायचं, ऑप्शन कोणता करेक्ट असेल, ऑप्शन थर्ड करेक्ट आहे गाईज. हा एकच प्रश्न झाला, असे प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत, पॉइंट क्लिअर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाका. हा जेई मेन्स 2014 चा प्रॉब्लेम आहे आणि याच्यापेक्षा बेस्ट होऊ शकत नाही. हा प्रॉब्लेम कळला का, स्क्रीनशॉट घ्या या पेजचं आणि पुढच्या पेजचं पण स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर लिहून काढा, स्क्रीनशॉट घ्या, याचं पण स्क्रीनशॉट घ्या रे बाबांनो. बिरादर कळलं का, कमेंट टाकत राहा, याचं पण स्क्रीनशॉट घ्या. हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एवढा वेळ लागला, आरामशीर, कमी झालं तर चालतात प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला क्वालिटी क्वेश्चन डिस्कस करायचं आहे. बिराजदार कमेंट्स वगैरे टाका, प्रश्न क्लिअर झाला का, क्लिअर नसेल तर मला उद्या विचारू शकता. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन गाईज, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या पुढे डिस्प्ले झालेला आहे गाईज. पुन्हा एकदा जेईचा PYQ तुमच्या पुढे डिस्प्ले होतोय, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. जेई मेन्स 2014, जेई मेन्स 2014, इथं बघा काय विचारलंय बघा, फॉर कंप्लीट कंबशन ऑफ इथेनॉल,
इथेनॉलचं कंबशन झाल्यानंतर इथेनॉलचं कंबशनची रिएक्शन ही आहे. इथेनॉल लिक्विड स्टेट इम्पॉर्टंट आहे +3O2 फॉर्मेशन ऑफ 2 मोल्स ऑफ CO2 प्लस हा गॅस स्टेट आहे इम्पॉर्टंट आहे +3 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर हा लिक्विड आहे लिक्विड स्टेट महत्वाचा आहे. द अमाऊंट ऑफ हीट इथेनॉल कंबस झाल्यानंतर किती हीट प्रोड्यूस होते. द अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस्ड इन अ बॉम्ब कॅलोरीमेट्री म्हणजे किती हीट प्रोड्यूस झाली ते बॉम्ब कॅलोरीमेट्री मेजर करतात. इज बॉम्ब कॅलोरीमीटर काय सांगते एवढी हीट प्रोड्यूस झाली. दॅट इज 1364.47 किलो ज्यूल पर मोल ऍट 25 डिग्री सेल्सियस. assuming identity assuming ideality the enthalpy of combustion delta CH enthalpy of combustion for the reaction will be म्हणजे डेल्टा HC काढायचं आपल्याला enthalpy of combustion काढायचं आहे. लक्षात आलं का गाईज. एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑलवेज निगेटिव्ह आहे. सगळे पर्याय निगेटिव्ह आहे त्याच्यामध्ये. हा निगेटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे. आता कसं करायचं लक्षात घ्या कोणता फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे ते कळणं गरजेचं आहे. प्रचंड सोपा प्रॉब्लेम आहे 2 स्टेप मध्ये होऊन जातो. डेल्टा एच सी आपल्याला माहित आहे ना बाबांनो. डेल्टा एच चा फॉर्म्युला काय डेल्टा एच इज इक्वल टू हुप वर्षा आपले ना. आपण डेल्टा एच चा फॉर्म्युला आपण असं लिहू शकतो का डेल्टा यू हा यू आहे इंटरनल एनर्जी प्लस डेल्टा एन आर टी हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा. डेल्टा एच म्हणजे काय असेल डेल्टा सी लिहा. एन्थाल्पी ऑफ कंबशन आपल्याला काढायचं आहे. लक्षात घ्या गाईज. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस्ड है ना म्हणजे ही जी आहे ना गाईज है ना 1347 हा अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस म्हणजेच काय आहे बाबांनो प्रोड्यूस झालाय ना. हा डेल्टा यू आहे गाईज. याची व्हॅल्यू किती पकडायची प्रोड्यूस झाल्यामुळं हा निगेटिव्ह पकडायचा गाईज. किती असेल याची व्हॅल्यू याची व्हॅल्यू आहे -1364.47. हा झाला इंटरनल एनर्जी. लक्षात येते का डेल्टा एन आपण काढूयात. लक्षात घ्या आपण पहिल्या सुरू डेल्टा एन काढूयात. पुढच्या स्लाइडला जातो रे बाबांनो. पुढच्या स्लाइडला एक्सप्लेन करतो किंवा इथं आपण डेल्टा एन ह्या स्लाइडला काढू तर बाकीच्या पुढच्या स्लाइडला कॅल्क्युलेट करूयात. इथं बघा ही रिएक्शन पुन्हा एकदा डबल लिहितोय गाईज मी. हा इथेनॉल आहे C2H5OH हा लिक्विड स्टेट मध्ये आहे प्लस व्हॉट गाईज +3 मॉलिक्युल ऑफ O2 फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्युल ऑफ CO2 +3 मॉलिक्युल ऑफ H2O हा लिक्विड स्टेट मध्ये आहे. हा गॅसेस स्टेट मध्ये आहे. हा गॅसेस स्टेट मध्ये आहे. लिक्विड हा लिक्विड आहे कामाचा नाही. हा पण कामाचा नाही. डेल्टा एन म्हणजे नेमकं काय असतं रे बाबांनो डेल्टा एन म्हणजे काय असतं N2 मायनस N1. N2 म्हणजे काय आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट. N1 काय रे बाबांनो N1 काय असतं नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. पॉइंट क्लिअर आहे का. इथं N2 किती असेल N1 किती असेल मी इथे लिहितोय. डेल्टा एन इज इक्वल टू N2 किती असेल ह्या रिएक्शन मध्ये हे 2 असतील गाईज. हा 2च. हा लिक्विड असल्यामुळे कन्सिडर करायचं नाही. फक्त मोल कॅल्क्युलेट करते वेळेस गॅसेस स्टेटलाच लक्ष द्यायचं. हे झालं 2. हा किती आहे रे बाबांनो हे 3 आहे -3 एवढेच पकडायचं. इथेनॉलचं पकडायचं नाही. 2 -3 म्हणजे डेल्टा एन किती असेल डेल्टा एन इज इक्वल टू -1 असेल गाईज. म्हणजे याची व्हॅल्यू किती झाली -1 झाली. आर तर 3.8 आहे गाईज आणि याची तर व्हॅल्यू दिलेली आहे. टेम्परेचर किती आहे 25 डिग्री. 25 डिग्री म्हणजेच काय रे बाबा पुढच्या स्लाइडला लिहितो मी
आपला फॉर्म्युला काय वापरायचा, डेल्टा सी एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी फॉर्म्युला लिहायचा आहे. डेल्टा यू ची व्हॅल्यू किती आहे गाईज, प्रोड्यूस म्हणल्यामुळे इथं निगेटिव्ह लिहायचं 1364.47. डेल्टा एन ची व्हॅल्यू किती आली -1. आर ची व्हॅल्यू किती आहे 8.314. 8.3 घेतलं तर चालतंय. टी ची व्हॅल्यू किती आहे बाबांनो 25 डिग्री सेल्सिअस, म्हणजे याचं केल्विन मध्ये किती होईल 25 प्लस 273.15 लिहायची गरज नाही, म्हणजेच किती झालं 298 केल्विन झालं. सगळ्या व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये लिहून टाका ना मग, है ना गाईज, इथं लिहून टाका. म्हणजेच काय रे बाबांनो, डेल्टा सी एच इज इक्वल टू इंटरनल एनर्जी किती आहे -1364.47. लक्षात येते का, हा प्लस प्लस नंतर हा कोण आहे बाबांनो एन किती आहे -1. -1 आर किती आहे 8.314 नंतर इंटू 298. लक्षात घ्या, कॅल्क्युलेट करा गाईज. कॅल्क्युलेट केल्यानंतर याची व्हॅल्यू ऑलमोस्ट ऑलमोस्ट किती येईल ते बघा 1366.95 येईल का बघा. ही सगळी व्हॅल्यू केजे मध्येच आहेत, किलो ज्यूल मध्येच आहेत, उत्तर पण किलो ज्यूल मध्येच येईल. आणि मध्ये कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही, कॅल्सी घ्या, कॅल्सीने किंवा तुमच्या हाताने कॅल्क्युलेट करू शकता. एवढंच उत्तर येईल का बघा. याच्यामध्ये कोणता आन्सर येईल रे बाबांनो मायनस, म्हणजे पहिला ऑप्शन क्लिअर आहे गाईज, यस नो. लक्षात येते का आपण काय पद्धतीने सॉल्व्ह करतोय, आपली मानसिकता कशी असली पाहिजे. क्लिअर आहे का, सगळ्यांनी सांगा. याची स्क्रीनशॉट घ्या, पुढच्याची स्क्रीनशॉट घ्या. आपल्या क्लासचे पोर हे पुढे गेले पाहिजेत. प्रॅक्टिस करा, संघर्ष करा, जीवन संघर्ष मिळा गाईज. 2 प्रॉब्लेम झालेत फक्त, अजून करायचं आपल्याला. पुढचे थोडे सोपे आहेत. स्क्रीनशॉट घेतला कायचं, कमेंट टाका. कमेंटला पैसे नाहीत रे, झूम वरती कमेंटला पैसे नसतात. आता वाटेल तुम्हाला पैसे कट आलेत काय की. सगळ्यांनी टाकायचा कमेंट. पुढचा प्रश्न, गाईस हा देखील पुन्हा एकदा जेई मेन्स 2014चा पीवायक्यू आहे गाईस. जेई मेन्स 2014चा पीवायक्यू आहे गाईस. प्रचंड भारी प्रश्न आहे. स्टार्ट करायचं का, प्रॉब्लेमला सुरुवात करायची का. आणि एकदम सोपा आहे, अवघड अजिबात नाहीये. आता प्रश्न आपण पहिल्यांदा सुरू रीड करूयात. सावकाशपणे, टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं नाही प्रश्नाला. का म्हणाले ते बघायचं, रफ कॅल्क्युलेशन केलं तर चालतंय. लक्षात घ्या, डिफरन्स भरपूर आहे व्हॅल्यूज मध्ये, इथं व्हॅल्यूज मध्ये भरपूर डिफरन्स आहे, बघूनच घाबरायचं नाही. इकडे लक्ष द्या रे बाबांनो. द एंट्रॉपी एस नॉट म्हणलेला आहे ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स आर, बरोबर का. हा मिथेनची किती आहे बाबांनो, मिथेन गॅस 186.2 जूल पर केल्विन पर मोल, युनिट महत्वाचं नाही. O2 ची किती आहे 205. CO2 ची किती आहे 213.6. H2O ची किती आहे मुलांनो 69.9. हे काय दिलेले आहेत, एंट्रॉपी दिलेले आहेत. रॅन्डमनेस डिसऑर्डर, द एंट्रॉपी चेंज विचारले गाईस. चेंज म्हणजे काय असतं, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. डेल्टा एस म्हणजे काय रे बाबांनो, S2 मायनस S1. S2 म्हणजे काय आहे
है ना। S2 म्हणजे काय आहे, एंट्रॉपी ऑफ प्रोडक्ट, एंट्रॉपी ऑफ प्रोडक्ट मायनस एंट्रॉपी ऑफ रिएक्टंट. लक्षात आलं का. डेल्टा डेल्टा एस एंट्रॉपी चेंज काढायचा आहे. कोणत्या रिएक्शनची काढायचा आहे, या रिएक्शनची काढायचं आहे गाईस, ह्या रिएक्शनची काढायचा आहे. प्रश्न प्रचंड सोपा आहे. पुढे जायचं का, स्क्रीनशॉट घ्या, पुढे चला, सॉल्व्ह करून देतो हा प्रश्न एकदम व्यवस्थितपणे. ऐकून घ्या. इकडे बघा, एंट्रॉपी चेंज डेल्टा एस इज इक्वल टू एंट्रॉपी ऑफ प्रोडक्ट मायनस एंट्रॉपी ऑफ रिएक्टंट. ह्या रिएक्शन मध्ये प्रोडक्ट कोण आहे बाबांनो, अंडरस्टँड करा. प्रोडक्ट कोण आहे, CO2 वॉटर, CO2 वॉटर, CO2 ची व्हॅल्यू किती आहे, 213.6 आणि वॉटरची किती आहे, 69.9. इथं दोन आहेत ना. CO2 ची व्हॅल्यू किती आहे बाबांनो, CO2 ची व्हॅल्यू इकडे लक्षात घ्या. CO2 ची व्हॅल्यू किती आहे, 213.6 है ना, 213.6 प्लस अजून प्रोडक्ट कोणता आहे दुसरा, प्लस प्लस CO2 आणि वॉटर आहे ना. वॉटरची किती आहे, 69.9 ला 2 न मल्टिप्लाय करा, 2 आहे इथं, 2 इंटू 69.9 हा झाला प्रोडक्ट, है ना, हा झाला प्रोडक्ट मायनस रिएक्टंट कोण कोण आहेत बघा. या रिएक्शन कडे बघायचं, रिएक्टंट कोण कोण आहेत, मिथेन आणि मिथेनची व्हॅल्यू किती आहे, 186.2. किती आहे, 186.2. मिथेन आणि दुसरा रिएक्टंट कोणता आहे, मिथेन आणि दुसरा रिएक्टंट आहे O2 आहे इथं. O2 ची किती आहे, 205 गुणिले 2 प्लस 2 इंटू 205. पॉइंट क्लिअर आहे का बाबांनो, लक्षात घ्या. इज इक्वल टू किती होईल बघा, कॅल्क्युलेट करा, कॅल्क्युलेट केल्यानंतर कळेल तुम्हाला. 213.6 आणि हा किती होईल, 139.8 होईल का. 213.6 प्लस 139.8, 69 म्हणजे 70, 70 गुणिले 70 140, 2 कमी 140 च्या जवळपास, बरोबर आहे. मायनस 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 मायनस, लक्षात घ्या ह्या दोघांची किती होईल रे बाबांनो, 205 410, 410 प्लस 186 है ना, 596.2 होईल का. बघा किती होईल ते बघा यांचं, ह्याचं किती होईल बघा, ह्याचं होईल 353.4 मायनस 596.2 इज इक्वल टू किती होईल रे बाबांनो, मायनस 242.8 होईल का. जे काही युनिट असेल ते त्याच्यामध्ये टाका. सेकंड ऑप्शन असेल गाइस. दिस इज कॉल्ड एज अ कंटेंट, दिस इज कॉल्ड एज व्हॉट, कंटेंट. घाबरायचं नाही. लक्षात आलं का, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. प्रश्न समजला का, कमेंट टाका, समजला का. सगळ्यांच्या कमेंट्स आल्या पाहिजे. रवी कमेंट येत नाही तुझी, तुला पैसे लागले का झुमला. यस नो,
मूड दुसरं झाल्यासारखं का बसलात रे? टाका की कमेंट. येस ना. चलो, भरपूर कमेंट आल्या बाबा. चलो नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट गाईज? प्रचंड कमेंट्स आल्या. वाह. हा बघा. काहीच नाही, थिअरॉटिकल प्रश्न आहे गाईज. हा थिअरॉटिकल आहे, डायरेक्ट कॅल्क्युलेशन नाही, काही नाही, काही नाही. फक्त अंडरस्टँड करा. चला अंडरस्टँड करा, रीड करूयात प्रश्नाला आणि याचं उत्तराकडे जाऊयात आपण. का म्हणलेलं आहे बघा, द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन डेल्टा एफ एच नॉट 298 म्हणजे केल्विन आहे. एवढं लिहायची डीपली गरज नव्हती, पण त्याला मोठं क्वेश्चन दिसायला पाहिजे ना, त्यासाठी लिहिलंय. एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ फॉर मिथेन CH4 इज किती आहे बाबांनो? एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन डेल्टा एफ एच फॉर मिथेन किती आहे? -74.9 आहे गाईस. याची व्हॅल्यूची काही गरज नाही, बाकी काही कॅल्क्युलेशन याच्यामध्ये. इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट average energy given out in the formation of CH bond, म्हणजे मिथेन बॉन्ड बनलेला आहे गाईज. हा CH4 बनलेला आहे ना, म्हणजे त्यामध्ये बॉन्ड कोणता बनला? CH बॉन्ड बनला. CH bond from its necessary to know which one of the following. लक्षात घ्या, CH4 कसा बनतो. चार पर्याय आहे, त्याचं एक्सप्लेनेशन मी देणार आहे. द डिसोसिएशन एनर्जी ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल H2. एकच मिनिट हा. दिसते का रे सगळ्यांना? कमेंट टाका. इकडची लाईट गेलेली आहे. किती समस्या आहेत बघा जीवनामध्ये. लाईट गेलेली आहे, मोबाईलची टॉर्च लावून मी लेक्चर घेतोय. वा. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे सांगा. हा, याच्यामध्ये याचं उत्तर तिसरं आहे गाईस. उत्तर तिसरं कसं काय ते सांगतो मी तुम्हाला. याचं उत्तर कोणतं आहे? उत्तर थर्ड आहे गाईस, थर्ड उत्तर आहे. आता म्हणा सर कसं? हे थर्ड आन्सर आहे गाईस याचं. थर्ड आन्सर आहे. आता म्हणा कसं? द डिसोसिएशन ऑफ H2 अँड बॉन्ड अँड एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन ऑफ कार्बन. म्हणजे मिथेन कसा बनलाय ते बघा, लक्षात घ्या. हे क्वेश्चन आन्सर आहे. इकडे बघा, आपल्याला माहित आहे कार्बन कुठे असतो? कार्बन हा सॉलिड स्टेट मध्ये असतो गाईस. कार्बन प्लस H2 फॉर्मेशन ऑफ व्हॉट? CH4 गाईस. त्याच्यामध्ये 2s2 म्हणायची गरज नाही, S2 है ना गाईस. हा कार्बन सॉलिड असतो, H2 गॅस असतो. लक्षात आलं? ह्याच्यापासून CH4 बनतो गाईस, है ना गाईस. आता ह्याच्यापासून CH4 जर बनत असेल, ऍक्च्युली काय होतं रे बाबांनो? लक्षात घ्या. पहिला जो काय होतं, हा जो कार्बन आहे ना गाईस, हा सॉलिड स्टेट मधला जो आहे ना, तो कुठे जातो? तो गॅस. तो कुठे जातो? हा कार्बन हा गॅसेस स्टेट मध्ये जातो गाईस. म्हणजेच काय बाबांनो? सॉलिड टू गॅस. काय म्हणलं? सॉलिड
सॉलिड टू गॅस म्हणजे ही प्रोसेस काय झाली? सब्लिमेशन झाली. कोणती प्रोसेस झाली? सब्लिमेशन झाली. म्हणजे कार्बनचं काय झालं? सब्लिमाय झालं. सॉलिडचं काय होतं? जनरली कार्बन हा ग्राफाईटच्या फॉर्म मध्ये असतो आणि तो सब्लिमाय होतो. गाईज लक्षात येते का तुम्हाला? यस नो? हा ना. हा लक्षात घ्या. आता याच्यामध्ये हायड्रोजनचं काय होईल रे बाबांनो? हा H2 आहे. H2 गॅस आहे है ना गाईज? H2 चं कन्वर्जन कशामध्ये होतं? 2H मध्ये होतं. हा पण गॅसच आहे. म्हणजे याचं काय झालं? डिसोसिएशन झालं गाईज. म्हणजे एच बॉन्ड काय झाला? ब्रेक झाला गाईज. म्हणजेच काय झालं? डिसोसिएशन. है ना? डिसोसिएशन आर रिक्वायर्ड, आर रिक्वायर्ड फॉर CH बॉन्ड फॉर्मेशन. पॉइंट क्लियर है गाइस? सो थर्ड ऑप्शन करेक्ट है गाइस. पॉइंट क्लियर है? एस नो? क्लियर आहे का? समजते का सगळ्यांना? कमेंट टाका, कमेंट टाका. कसं लेक्चर घेतोय मी? चेहऱ्यावरती मोबाईलची टॉर्च लावलं. लक्षात घ्या. जीवन संघर्ष में माझ्याकडची लाईट गेलेली आहे. पेंट्यावरती कसं लिहिते ते मलाच माहित आहे. करा गाईस. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा AI EEE 2000 जीवन संघर्ष में आहे. AI EEE 2013चा प्रश्न आहे गाईस. 13. लाईट गेलेली आहे. प्रचंड मला घाम आलेला आहे. मी टॉर्च आहे ना, टॉर्च चेहऱ्यावरती लावून मी लॅपटॉपच्या पुढे बसलेलो आहे आणि AI EEE 2013चा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतोय. मीटिंग बंद करणार नाही. अजून 6 मिनिट बाकी आहेत. लक्षात येते का? क्वेश्चन झाले पाहिजे. फॉर विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन एंट्रॉपी चेंज इज पॉझिटिव्ह? कोणत्या रिएक्शन मध्ये एंट्रॉपी चेंज पॉझिटिव्ह? डायरेक्ट क्लास मध्ये घेतलं होतं बाबांनो. डायरेक्ट क्लास मध्ये घेतलं होतं. कोणत्या रिएक्शन मध्ये? पहिली रिएक्शन बघा. पहिल्या रिएक्शन मध्ये काय आहे? पहिल्या रिएक्शन मध्ये काय आहे? मी काय इथं बी लेक्चर घेऊ दे ना बाबा. आता लेक्चर घेऊन लावतं का नाही? चालू केले फोन की चालू केले आता. हा पहिल्या रिएक्शन मध्ये काय बाबांनो? रिएक्टंट गॅस आहे. हा पण रिएक्टंट गॅस आहे. हा लिक्विड आहे. लक्षात घ्या. एंट्रॉपीचा कन्सेप्ट काय आहे? एंट्रॉपी कशी असते? सॉलिड मध्ये कशी असते बाबांनो? सॉलिड मध्ये कमी असते. लक्षात आलं का? सॉलिड मध्ये काय असते? कमी असते. नंतर कशा असते? लिक्विड मध्ये असते गाईज. लिक्विड मध्ये मीडियम असते. आणि गॅस मध्ये कशी असते? गॅस मध्ये खूप जास्त असते ना एंट्रॉपी. एंट्रॉपी इज व्हॉट? मेजर ऑफ रैंडमनेस और डिसऑर्डर. बेशिस्त मेजर करण्याचं प्रमाण आहे. म्हणजे कुठं गॅस बनलाय ते बघा. कुठं गॅस बनलाय बघा. याच्यामध्ये पहिल्या रिएक्शन मध्ये काय बनलं बाबांनो? लिक्विड बनले. रिएक्टंट गॅस मध्ये हा रिएक्टंट म्हणजे एंट्रॉपी इथं जास्त असेल का? नाही, इथं कमी असेल. एंट्रॉपी कशी असेल? इथं एस कमी असेल. इथं बघा हा गॅस आहे, हा गॅस आहे, सॉलिड आहे. पुन्हा इथं पण एंट्रॉपी कशी असेल? कमी असेल. म्हणजे एस कसा असेल? निगेटिव्ह असेल. लक्षात घ्या, निगेटिव्ह असेल. इथं काय बघा? लिक्विड सॉलिड. इथं पण एंट्रॉपी कशी असेल? कमी असेल. इथं बघा लिक्विडचं गॅस. अरे बनला की गॅस. गॅस बनला म्हणजे एंट्रॉपी काय असेल? याची जास्त असेल. म्हणजे आपला फोर्थ ऑप्शन आहे गाईज. AI EEE 2013चा प्रश्न आहे. लेक्चर जर केला असाल तर तुम्हाला हे कळून येईल गाईज. माझ्या चेहऱ्याच्या मागं सावली पडते गाईज. सावली भूत आल्यासारखं वाटायला लागली. पुढे जायचं का? कमेंट कमेंट कमेंट. ऑप्शन फोर्थ इज करेक्ट. शाला प्रोसीड टू नेक्स्ट. लवकर लवकर बोला. लवकर 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 लवकर. चेहऱ्यावरती टॉर्चनी लाईट लावल्या मोबाईलनं. लाईट गेल्या माझ्याकडे. मी स्क्रीनच्या पुढे आहे.
जीवन संघर्ष में आहे. आपण डिस्कस काय करतोय, चुटूर पुटूर प्रश्न आहेत का हे? अंधारात बसलोय वेड्यासारखं. पोरांना एज्युकेट करायचं आपल्याला. टीचर्स डे आठवलं पाहिजे. गेल्या वर्षी अकॅडमी मध्ये मीच केमिकल वॉर्निंग शिकवला होता. 15वा तास चालू आजचा 15वा तास. पुढे जायचं का? प्रश्न बघा प्रश्न. दिस इज कॉल्ड एज व्हॉट गाइस? दिस इज कॉल्ड एज व्हेरी व्हेरी हॉट क्वेश्चन गाइस. जेई मेन्स 2013. 3 मिनिट बाकी आहेत. 3 मिनिटात 2013 संपवायचं आहे. अ पिस्टन फिल्ड विथ, हा मोल दिलेला आहे. मोल एन इज इक्वल टू किती आहे? 0.04 ऑफ अन आयडियल गॅस एक्सपांड रिव्हर्सिबली. रिव्हर्सिबली म्हणजे डब्ल्यू मॅक्स इक्वेशन वापरायचं आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस साठी डब्ल्यू मॅक्स असतं. इरिव्हर्सिबल प्रोसेस डब्ल्यू मॅक्स इक्वेशन वापरायचं आहे. 50 ml, 375 ml at constant temperature 37. कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे काय? आयसोथर्मल प्रोसेस आहे ना. आयसोथर्मल कॉन्स्टंट टेम्परेचर डेल्टा यू इज इक्वल टू 0. as it does so absorb, हा क्यू झाला. 208 जूल ऑफ हीट. द व्हॅल्यू ऑफ क्यू अँड डब्ल्यू फॉर रिव्हर्सिबल फॉर प्रोसेस विल बी. क्यू आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू काय असेल बघा गाईज. प्रश्न सॉल्व्ह करायचा का? पद्धतशीर स्क्रीनशॉट घ्या. इकडे बघा. फक्त 2 मिनिट राहील आपल्याकडे. 2 मिनिटात रापचिक पद्धतीने सॉल्व्ह झाला पाहिजे बाबा. नो पोरांनो. चला एक्सप्लेनेशन देतोय. हा काय म्हणलंय? आयसोथर्मल. आयसोथर्मल गाईज. थर्मल. डेल्टा यू इज इक्वल टू 0. पॉइंट क्लिअर आहे का? डेल्टा यू इज इक्वल टू उषा क्यू आगिशा. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. 0 क्यू प्लस डब्ल्यू. क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. पॉइंट क्लिअर आहे का बाबांनो? म्हणजेच डब्ल्यू काढले की हे होतं. आपल्याला काय काढायचं? डब्ल्यू काढायचं. डब्ल्यू काढलं म्हणजे क्यू येतं. डब्ल्यू बरोबर काय असेल? 2.303 एन आर टी लॉग टू द बेस 10 V2 बाय V1. हा फॉर्म्युला वापरायचा आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूज बघा गाईज. फटाफट पुट करतो. 1 मिनिट राहिला आपल्याकडे. वेळ नाही गाईज एक्सप्लेन करायला. इज इक्वल टू मायनस 2.3. 2.0303 घ्यायची गरज नाही. 2.3 घ्या. मोल किती आहेत बघा. मोल किती आहे ते बाबांनो अगोदरच्या स्लाइड वरती बघा. 0.04 आहे. इंटू आर ची व्हॅल्यू 8.3 घ्या फक्त. 8.3. टेम्परेचर किती दिलं आहे बाबांनो? टेम्परेचर 37 दिलं आहे गाईज. किती दिलं आहे? 37. 37 म्हणजे किती केल्विन? 37 डिग्री सेल्सिअस मध्ये किती केल्विन? 310 केल्विन गाईज. किती झालं? 310 केल्विन. लॉग 10 V2 किती आहे? V2 375 आहे बाबांनो. डिवाइडेड बाय व्हॉट? 50 इज इक्वल टू किती होईल बघा? मायनस 2.3 इंटू 0.04 इंटू 8.3 बरोबर का? इंटू 310. याचं कणी 375 आहे ना. लॉग टू द बेस 10 किती होईल बघा? किती होईल हे? 7.5 होईल का? 7.5 होईल. लक्षात घ्या. 7.5 साठी लॉग ची व्हॅल्यू किती असते? लॉग 7.5